लग्नाची वेडी या मालिकेत आपण असं पाहणार आहोत की रुक्मिणीने सावीची DNA टेस्ट केलेली असते आणि त्याची रिपोर्ट ही सिंधू मुद्दाम जाऊन टाकते. परंतु ते रिपोर्ट जळताना बघून राघव हातामध्ये घेतो आणि विझवू लागतो. त्यावेळेस सिंधू म्हणते की राघव, जरा हात भाजेल तुमचा, सांभाळून. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की काय केलं हे, तू मुद्दाम केलं ना. तेव्हा राघव म्हणतो की काय झालं हे, यात काय होतं महत्त्वाचं, आणि काकू तू मला बोलवलं होतंस ना, कशासाठी बोलवलं होतं, यात एवढी आनंदाची कुठली बातमी होती. त्यावेळेस रुक्मिणी सिंधूला म्हणते की हे तू मुद्दाम केलेलं आहे. त्यावेळेस शेजारी आलेल्या बायका यासुद्धा रुक्मिणीला म्हणतात की तुम्ही सांगाल का की त्यात काय होतं, असं आम्हालाही आता ऐकण्याची आतुरता लागली आहे. त्यावेळेस रुक्मिणी काहीच बोलत नाही, परंतु सिंधू त्यांच्याजवळ जाते आणि हात जोडून त्यांची माफी मागते आणि म्हणते की जर आता आम्हाला पर्सनल बोलायचं आहे, तुम्ही येतात का. त्यावेळेस त्या बायका म्हणतात की चला, ह्या रत्नपारख्यांकडे रोज काही ना काहीतरी नवीन खेळ चाललेला असतो. त्या घरातनं निघून जातात आणि त्याच वेळेस सिंधू मात्र पत्रकारांना बोलवते. पत्रकार हे घरामध्ये येतात. पत्रकारांना बघून घरातील सर्वजण आश्चर्यचकित होतात. त्यावेळेस सिंधू म्हणते की रुक्मिणी रत्नपारखी या आत्ता यांनी काय काम केलेलं आहे ते बघा. यांनी मला न विचारता माझ्या मुलीची DNA टेस्ट केलेली आहे. आणि ह्या राजकारणात आहेत ना, या आमदार आहेत, ह्या लोकांना मोठे मोठे वचनं देतात आणि घरामध्ये कोणाला न विचारता दुसऱ्याच्या मुलीची DNA टेस्ट घेतात. त्यावेळेस पत्रकार म्हणतात की रुक्मिणी मॅडम, तुम्ही असं का वागलात, तुम्ही सिंधू यांच्यावरती का आरोप करत आहात आणि त्यांच्यावरती अत्याचार पण करत आहात. त्यावेळेस पत्रकार म्हणतात की डॉक्टर राघव, तुम्ही PSI आहात ना, आत्ताच तुम्हाला शौर्य पदक मिळालं आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या काकू असं गैरवर्तन करतात, त्याबद्दल तुम्ही त्यांच्याबद्दल काही ॲक्शन घेऊ शकत नाही का. त्यावेळेस राघव हा रुक्मिणीला म्हणतो की काय केलं हे. तेव्हा रुक्मिणी म्हणते विनायका, मी काय करत होते आणि काय होऊन बसले. ही मुलगी ना मला आता सोडायची नाही, माझ्या आमदारकीला मोठा कलंक लागायचा आहे. त्यावेळेस पाठीमागनं ऋतुजा म्हणते की वहिनी ना, बदनामी तर झालेली आहेच, पण आता जर आजी थोडीफार बाकी आहे ती ठेवा. त्यावेळेस एक पत्रकार बाहेर जातो आणि काळं भरलेलं ताट घरात आणतो आणि म्हणतो की सिंधुताई, तुम्हीच यांना तुमच्या हाताने काळं पासा, म्हणजे यांना कळेल की आपण काय गुन्हा केला आहे. त्याच वेळेस सिंधू ही हात भरवते आणि रुक्मिणीला लावते. तेव्हा रुक्मिणी ही जोरात सिंधूला बाजूला लोटते आणि ही सिंधूची माफी मागते आणि म्हणते की मी जे चुकीचं केलं ते खूप गैरवर्तन आहे, मला त्याबद्दल तुम्ही माफी करा आणि त्यानंतर मी यांच्या मुलीची सुद्धा माफी मागेल. त्यावेळेस हा प्रकार चालू असताना रुक्मिणी ही सिंधूची माफी मागते आणि अचानक सिंधू म्हणते की आता पुरे झालं, हे सर्व नाटक आहे, ही पत्रकार ही खोटी आहेत, ही नाटकामध्ये काम करतात. आणि सिंधू त्यांचे पैसे त्यांना देते आणि पुन्हा पाठवते आणि म्हणते की मिस्टर रुक्मिणी रत्नपारखी, आतापर्यंत तुम्ही माझ्या मुलीवरती, छोटीशी मुलगी आहे होती, तिला काय कळतं, पण प्रत्येक वेळेस तुम्ही ऋतुजा रेश्मा यांनी माझ्या मुलीला नेहमी नेहमी टोमणे मारले. अहो, तिचं वय नाही हे टोमणे ऐकायचं, मी तुम्हाला सांगितलं होतं आणि आत्ताही सांगते की तुमच्यामुळे माझ्या मुलीच्या डोळ्यामध्ये आलेली आसवं मी सहन करणार नाही. त्याच वेळेस राघव म्हणतो की काकू, तू अशी का वागलीस, तुला काय वाटतं मी तुझ्याकडनं तुझी बाजू घ्यावी, पण मी तसं करत नाही, कारण तू चुकलेली आहेस. तू डॉक्टर सिंधूंना न विचारता DNA टेस्ट केलेले आहेत. तेव्हा रुक्मिणी म्हणते की राघव, जरा काही हे करशील का. तेव्हा राजश्री म्हणते की वहिनी, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की काही करण्याच्या अगोदर थोडा विचार करा. त्यावेळेस राघव म्हणतो की मला सिंधूबद्दल नेहमी माझ्या मनामध्ये रिस्पेक्ट होती आणि ती कायम राहणार आहे. त्यानंतर राघव हा स्वतःशीच म्हणतो की सिंधू, मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो आणि करत राहणार आहे. त्यावेळेस सिंधूसुद्धा राघवला म्हणते की मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि माझं प्रेम तुमच्यावरचं कधीही कमी होणार नाही.
असे त्यांचा वाद चालू असतो. त्यानंतर सिंधू ही घरामध्ये येते आणि सावीला समजावते की सावी, आता उद्या विनूची रेस झाली का आपल्याला इथून निघून जायचं आहे. तेव्हा सावीने छानपैकी ड्रॉइंग काढलेलं असतं आणि ती त्या विनूला देत असते. तेव्हा सावी म्हणते की आपण त्याच्या रेसला तर जाऊया ना. तेव्हा सिंधू म्हणते की आपण विनूला दिलेला शब्द पूर्ण करायचा आहे. त्याची रेस झाली की आपण इथून निघून जायचं आहे. त्यावेळेस सावी नाही म्हणते की मला यायचं नाही, मला पोलीस काका आणि विनू बरोबर इथंच राहायचं आहे. तेव्हा सिंधू सावीला समजावते. सावी म्हणते, थांब, मी आता हे ग्रीटिंग विनूला देऊन येते. त्याच वेळेस त्या ठिकाणी सावी जाते आणि रुक्मिणी येते. रुक्मिणी ही सिंधूला म्हणते की ही तुमची तिकीटं घ्या तुमच्या परतीची. तुम्ही उद्या कुठल्याही क्षणात या घरात राहता कामा नये. त्यावेळेस सिंधू ही तिची तिकीटं बुकिंग झालेली दाखवते की तुमच्या तिकिटाची गरज नाही, मी आधीच ते बुकिंग केलेली आहे. आणि तुमच्या सुनेने मला या घरात आणलं होतं म्हणून मी आले होते आणि मी फक्त विनूसाठी या घरात आलेले आहे. बाकी मला काहीही घेणं देणं नाही आणि मी इथून विनूची शर्यत झाली का निघून जाणार आहे. असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लग्नाची वेडी या मालिकेत आपण असं पाहणार आहोत की रुक्मिणीने सावीची DNA टेस्ट केलेली असते आणि त्याची रिपोर्ट ही सिंधू मुद्दाम जाऊन टाकते. परंतु ते रिपोर्ट जळताना बघून राघव हातामध्ये घेतो आणि विझवू लागतो. त्यावेळेस सिंधू म्हणते की राघव, जरा हात भाजेल तुमचा, सांभाळून. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की काय केलं हे तू? मुद्दाम केलं ना. तेव्हा राघव म्हणतो की काय झालं हे? यात काय होतं महत्त्वाचं? आणि काकू, तू मला बोलवलं होतंस ना, कशासाठी बोलवलं होतं? यात एवढी आनंदाची कुठली बातमी होती? त्यावेळेस रुक्मिणी सिंधूला म्हणते की हे तू मुद्दाम केलेलं आहे. त्यावेळेस शेजारी आलेल्या बायका यासुद्धा रुक्मिणीला म्हणतात की तुम्ही सांगाल का की त्यात काय होतं असं? आम्हालाही आता ऐकण्याची आतुरता लागली आहे. त्यावेळेस रुक्मिणी काहीच बोलत नाही. परंतु सिंधू त्यांच्याजवळ जाते आणि हात जोडून त्यांची माफी मागते आणि म्हणते की जर आता आम्हाला पर्सनल बोलायचं आहे, तुम्ही येतात का? त्यावेळेस त्या बायका म्हणतात की चला